हॅलो फ्रेंड्स, उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज बनवत आहे मी साध्या सोप्या पद्धतीचे झटपट बनणारी ग्रीन चिकन रेसिपी। बटर तुपातील ही ग्रीन चिकन रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा जेव्हा पाहुणे घरी आलेले असतील त्यावेळेस। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे घेतलेले आहेत मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, एक मोठा कांदा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 4 आल्याचे तुकडे, अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर, एक कढीपत्त्याचं पान, अर्धी वाटी दही। दही घरचं जर असेल तर अर्धी वाटी, आंबट असेल तर आणि गोड असेल तर 1 वाटी, म्हणजे रेडीमेड दही 1 वाटी। तर इथे सर्व मसाले घेतलेले आहेत मी। त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पुदिना घालायचा आहे। माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी जे घरी वाळून ठेवला होता तो 1 चमचा घेत आहे, कारण पुदिन्याची चव यामध्ये मस्तपैकी लागते। मसाले छान बारीक वाटून घ्यायचे आहेत। फोडणीसाठी इथे तुपाचा वापर करत आहे रेडीमेड। 1 चमचा गच्च भरून तूप घेतलेला आहे। खडे मसाले आणि काजू घेतलेले आहेत। काजू 15 ते 20 काजू घ्यायचे आहेत। 3 छोटी विलायची, 1 मोठी विलायची, 2 दालचिनीचे तुकडे, 4 मिरे, 1 फूल आणि तेजपत्ता जे आहेत तमालपत्राचे 4 तुकडे घ्यायचे आहेत। हे सर्व तुपामध्ये हलकसं फ्राय करून घेतल्यानंतर कांदा घालायचा आहे। कांदा भाजून नाही घ्यायचा, तो फक्त नरम झाला पाहिजे, त्यातला उग्रवास गेला पाहिजे। नंतर काजू आणि कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे, तो देखील 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। इथे घेतलेलं आहे मी बॉईल केलेलं चिकन। ग्रीन चिकन म्हटलं की प्रत्येकजण यामध्ये कच्चं चिकन घालतं किंवा मॅग्नेशन केलेलं घालतं। तर हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं झटपट बनणार आहे। पाहुणे जर घरी आलेले असतील तर एका साईडला आपण थोडंसं बॉईल करून चिकन घ्यायचे 2 ते 3 मिनिटं, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, हळद, मीठ घालून, आणि एका साईडला आपण पूर्ण मसाले इकडे फ्राय करण्यासाठी ठेवले तरी चालतील। तर ही बघा ही झटपट बनणारी रेसिपी आहे। त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे तर आता आपण मसाले काढलेले हिरवे जे मसाले काढले होते, कोथिंबीर, दही, मिरची, तर यामध्ये ॲड करायचे आहेत। गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि जसजशी भाजी आपली शिजल्या जाईल, रंग चेंज व्हायला लागेल आणि वर तूप देखील सुटायला लागेल। तर हे बघू शकता तुम्ही, अगोदरचा रंग थोडासा फिक्कट हिरवा होता आणि आता थोडासा गडद झालेला आहे, डार्क ग्रीन वाटत आहे। मसाले छान भाजलेले आहेत आणि तूप देखील छान सुटलेलं आहे। कढईला अजिबात मसाला चिटकलेला नाही आहे। अशाच पद्धतीने छान फ्राय करून घ्यायचं आहे 5 मिनिटं। त्यामध्ये गरम मसाले ॲड करायचे आहेत। पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा घालायचा आहे जिरा पावडर आणि चवीनुसार घालायचं आहे यामध्ये मीठ। परत हे मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मसाला छान लागला पाहिजे चिकनला। बघू शकता तुम्ही चिकनला पूर्णपणे मसाला लागलेला आहे आणि गॅस बंद करायचा नाही आहे, मंद आचेवर ठेवायचा आहे। प्लेट झाकून ठेवायची 5 मिनिटं। 5 मिनिटानंतर प्लेट काढल्याच्या नंतर यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला बटर। बटर बघू शकता मी इथे 3 तुकडे घेतले होते पनीरसारखे, गरम चम्मचवर टाकल्यामुळे ते वितळलेले आहेत। आणि मस्तपैकी गरमागरम भाकरीवर जसा लोण्याचा गोळा ठेवावा त्याप्रमाणे गरमागरम चिकनवर हे आपलं बटर मेल्ट होत आहे, मस्त दिसत आहे। बघू शकता तुम्ही छानपैकी ग्रीन चिकन आणि वर व्हाईट कलरचं बटर, आणि वास देखील मस्त किचनमध्ये दरवळत आहे फोडणीचा। 5 मिनिटं छान परतून घ्यायचं, ते गॅस बंद करून ठेवायचं आहे, त्यावर प्लेट झाकायची आहे आणि नंतर वाढण्यासाठी आपली आहे छान ग्रीन चिकनची थाली। त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर बारीक कट करून घातल्याच्या नंतर ही झाली आपली ग्रीन चिकन रेसिपी। कशी वाटली साधी सोप्या पद्धतीची, विशेष म्हणजे झटपट बनणारी ही रेसिपी आहे। आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक यू।